पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात 2,45,00,000ची चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली आहे। विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील मेघडंबरीचं काम पूर्ण झालेलं आहे। आज मध्यरात्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याची देखील मेघडंबरी बसवण्यात येणार आहे। जवळपास 2,45,00,000ची ही मेघडंबरी आहे। या संदर्भात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती दिली आहे। आज श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीच्या मेघडंबरीचे काम परिपूर्ण झालेले आहे। ही संपूर्ण मेघडंबरी सागवानी लाकडाची कबीर महाराज मठ व फडाचे मालक श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज कबीर यांनी अर्पण केलेली आहे व याला संपूर्ण चांदी नांदेडचे युवा दानशूर सुमित गणपतराव मोरगे यांनी दिलेली आहे। ही चांदी श्री विठ्ठलाकडे एकूण 130 किलो व माता रुक्मिणीकडे 90 किलो लावलेली आहे व दोन्हीची किंमत 2,45,00,000 इतकी देणगी सुमित मोरगे परिवारानं दिलेली आहे व याचे काम पंढरपुरातील झवेरी काका यांच्या मार्गदर्शनाखाली झवेरी ज्वेलर्सच्या वतीनं व पुण्यातील रासने परिवाराच्या रासने ज्वेलर्सच्या वतीनं झालेले आहे व मनीष व कृष्णा जांगड यांच्या कलाकृतीनं ही संपूर्ण मेघडंबरी नटलेली आहे। ही एकूण मेघडंबरी 8.5 फुटाची अशी मेघडंबरी आहे। ही मेघडंबरी 14 दिवसात परिपूर्ण केलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की इतक्या अल्पावधीत केवळ श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या कृपेनंच हे काम करणं आम्हाला शक्य झालं आहे। अतिशय देखणी व सुरेख मेघडंबरी केलेली आहे। मी कबीर महाराज फड असेल, आमचे मोरगे परिवार असेल आणि संपूर्ण याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य व मदत केलेली आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो।